नमस्कार. आज आहे मंगळवार आणि आज आहे अष्टमी. महाअष्टमी असे आपण या तिथीला म्हणत असतो. आज तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, कारण आजच्या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते. या मंगल दिनी देवी दुर्गेच्या 8व्या स्वरूपाची म्हणजेच महागौरीची पूजा करण्यात येते. पौराणिक मान्यतेनुसार महाअष्टमीचे पूजन, व्रत आणि हवन केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. शक्ती, साधना आणि देवी उपासनेसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या या तिथीवर तुम्ही काही प्रभावी उपाय केल्यास तुम्हाला निश्चितच त्याचे चांगल्या पद्धतीने फळ प्राप्त होते. तर आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल, घरातील भांडणे, नकारात्मकता, वास्तुदोष पूर्णतः संपेल. कारण अनेक ठिकाणी या दिवसाला महाअष्टमी, दुर्गाष्टमी असे म्हटले जाते आणि या दिवशी होम हवन केला जातो. तर तुम्ही आजच्या दिवशी होम हवन केल्याप्रमाणेच घरीच कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल, तुमचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि अनेक समस्या, अनेक अडचणी तुमच्या आयुष्यात असतील तर त्या पूर्णतः नष्ट होईल. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम देवी महागौरीये नमः लिहायला विसरू नका. नवरात्रीच्या या काळात देवी दुर्गेच्या 9 रूपांची विधिवत पूजा केली जाते आणि असे मानले जाते की नवरात्रीच्या या 9 दिवसात देवी दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येते. यंदा तृतीया ही 2 दिवस आलेली असल्यामुळे नवरात्रीच्या एका तिथीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आज अष्टमी आहे. नवरात्रीचा हा उत्सव 10 दिवस साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आज नवरात्रीची अष्टमी किंवा नवमी याबाबत संभ्रम निर्माण झाला असेल तर आज महाअष्टमीची पूजा आहे. आज शारदीय नवरात्रामधील 8वा दिवस आहे आणि नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. अष्टमी तिथीला नवरात्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी देवीच्या मंत्र, स्तोत्रांचे पठण देखील केले जाते. त्याचबरोबर होम हवन करणे, कुंकुमार्चन करणे, कन्यापूजन करणे हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळेच आपल्याला यावर्षी तिथीमध्ये थोडासा गोंधळ उडालेला आहे. प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरे केले जाते. शारदीय नवरात्र हे 22 सप्टेंबरला प्रतिपदेपासून सुरू झाले असून 1 ऑक्टोंबर रोजी महानवमीला म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे. तसेच 2 ऑक्टोंबरला विजयादशमी असणार आहे. परंतु नवरात्रीच्या या काळामध्ये तृतीया तिथी ही तब्बल 2 वेळेस आलेली आहे, 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर. तिथीमध्ये वाढ होणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे आणि यावर्षी नवरात्राच्या या तिथीमध्ये वाढ झालेली आहे. नवरात्रोत्सवातील अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धेने आणि आदराने आमंत्रित करा. देवी स्वरूप लहान मुलींचे पूजन करावे. नवरात्री अष्टमी तिथी 30 सप्टेंबर रोजी आणि नवमी 1 ऑक्टोंबर रोजी असणार आहे. नवरात्रीच्या या शेवटच्या 2 दिवसात कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षांच्या मुलींना आमंत्रित करावे. घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुवावेत, कपड्याने पुसून घ्यावेत. मुलींना आसनावर बसवून त्यांना हळद कुंकू अर्पण करावे. त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे. यानंतर त्यांना हलवा, पुरी अशा प्रकारचे विविध पदार्थ त्यांना खायला द्यावेत. त्यासोबतच पूजा आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन, वस्त्र, फळं इत्यादी गोष्टी देऊन त्यांचा आशीर्वाद अवश्य घ्यावा. त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूणाचा समावेश चुकूनही करू नयेत. या दिवशी पूजेमध्ये 9 मुलींची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. हे नवदुर्गेचे 9 रूपांची पूजा करण्यासारखे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही 9 मुली बोलवून त्यांचे देखील कन्यापूजन आवर्जून करावे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या कुलदेवीची देखील सेवा आवर्जून करावी. या दिवशी कुलदेवीला कुंकुमार्चन केले जाते, तांबूल अर्पण केला जातो. त्यासोबतच काही ठिकाणी नवमीला कुलाचार देखील असतो. त्या दिवशी देखील आवर्जून कुलदेवीला तांबूल हा अर्पण करावा. त्याचप्रमाणे या महाअष्टमीला प्रत्येक देवीच्या मंदिरात होम हवन हे केले जाते. होम हवन हे एक अत्यंत पवित्र अनुष्ठान आहे आणि होम हवन केल्याने आजूबाजूची सर्व नकारात्मकता, राक्षसी वृत्ती पूर्णतः नष्ट होते. होम हवन हे एक पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचे पूजन केले जाते. त्याबरोबरच हवनाने जवळपासच्या वातावरणाची शुद्धी होते. हवन हे 9 दिवसांची भक्ती आणि संकल्पनाच्या
पूर्ण आहुतीचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन साधकाला त्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देत असते. 9 दिवस दुर्गा मातेची कठीण उपासना आणि व्रतानंतर महानवमीच्या दिवशी हवन करण्याची प्रथा देखील आहे. त्यामुळे अष्टमी, नवमी या दोन्ही दिवशी हवन केले जाते. शास्त्रानुसार हे हवन केले नाही तर नवरात्रीची पूजा ही पूर्ण व्रत मानले जात नाही, अपूर्ण मानले जाते आणि साधकाला त्याचे पूर्ण फळ देखील मिळत नाही. परंतु प्रत्येकाला हवन करणे हे शक्य होत नाही. मंदिरामध्ये हवन झाले असेल तर तुम्ही नक्कीच देवीच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन आवर्जून घ्यावे. पण तुम्हाला घरी देखील हा एक हवनाप्रमाणेच अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. महानवमीला आणि अष्टमीला हवन करणे म्हणजे 9 दिवसाच्या साधनेत काही त्रुटी राहिली असेल किंवा क्षमा याचना करायची असेल, देवीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम हे हवन आहे. यामुळे दुर्गा माता प्रसन्न होते आणि पूर्ण वर्षभर तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी राहते. त्यामुळे तुम्ही हवन केल्याप्रमाणेच हा एक उपाय घरी करायचा आहे. जर तुम्ही घरच्या घरी हवन करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला थोडक्यात साहित्य सांगते, तुम्ही तेही करू शकता. ते नसेल करायचे तर तुम्ही कापुरासोबत ही एक वस्तू आवर्जून जाळायची आहे. हवनामध्ये आंब्याच्या झाडाचे लाकूड, कापूर, तूप आणि विविध प्रकारची हवन सामग्री वापरली जाते. वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या, ज्याला आपण समिधा म्हणतो, ते देखील हवनात वापरली जाते. या सर्व गोष्टीचा वापर केला जातो. या सामग्रीमध्ये अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर जो धूर उत्पन्न होतो तो वातावरणातील हानिकारक गोष्टी देखील दूर करतो. यामुळे नकारात्मकताही दूर होते, सकारात्मक ऊर्जेचा प्रसार घरामध्ये होतो, घरात सुख शांती पसरते आणि प्रसन्न वातावरणाची निर्मिती देखील होत असते. घरात सोप्या पद्धतीने हवन करायचे असेल तर एक छोटेसे हवन कुंड घ्या. आंब्याच्या झाडाचे लाकूड, गाईचे शुद्ध तूप आणि 2 कापुराच्या वड्या, त्यासोबतच अक्षता, हवन सामग्री जसे जवस, काळे तीळ, तांदूळ, साखर वगैरे मिश्रित, हे सर्व साहित्य घ्यायचे आहे. त्यासोबतच पूजा सुरू करण्यापूर्वी हे सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून ठेवायचे आहे. तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच बसायचे आहे. सर्वात आधी स्वच्छ जागेवर हवन कुंडाची स्थापना करायची आहे. त्यामध्ये आंब्याच्या झाडाचे लाकडे हवन कुंडात व्यवस्थितपणे टाकायचे आहेत. तुम्ही छोटे छोटे तुकडे टाकले तरीही चालेल, आपण घरी हवन करणार आहोत त्यामुळे छोटासा केला तरीही चालेल. त्यासोबतच कापुराच्या मदतीने अग्नी प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर गणपती आणि नवग्रहांचे नामस्मरण करायचे आहे आणि अग्नीत तुपाची आहुती द्यायची आहे. तुपाची आहुती देत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे स्वाहा हा दुर्गादेवीचा नवार्ण मंत्र जप करायचा आहे आणि तुपाने आणि बाकीच्या हवन सामुग्रीने याची आहुती द्यायची आहे. शेवटी सुक्या खोबऱ्याच्या गोळ्याला छेद करून तुपाने पूर्ण भरा आणि त्यानंतर त्याची पूर्ण आहुती या होमकुंडामध्ये टाकायची आहे. तुम्ही पाहिलं असेल, देवीच्या मंदिरामध्ये होम हवन करतात तिथे नारळ अर्पण केला जातो. तर आपल्याला नारळाऐवजी सुक्या खोबऱ्याच्या गोळ्या, म्हणजे आपण घरी छोटा होम करणार आहोत म्हणून अशा प्रकारे होम हवन करायचे आहे. त्यानंतर तुम्ही क्षमा याचना करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही होम हवन आवर्जून घरी करू शकता. नवदुर्गेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या काही 9 दिवसात चुका झालेल्या असतील तर त्या पूर्णतः नष्ट होतील. देवी लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करेल आणि कायम तुमच्या घरामध्ये वास करेल. त्यासोबतच तुम्हाला कापुरासोबत ही एक गोष्ट देखील आवर्जून जाळायची आहे. तर बघूयात पुढे. अशा प्रकारे होम हवन तुम्ही नक्की करा आणि हे कापुरासोबत ही एक वस्तू नक्की जाळा. ज्यांना कोणाला होम हवन करणे शक्य नसेल त्यांनी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे. तर तुम्हाला मी आता जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता, पण तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याच्या वेळेला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. 5:30 ते 9:30च्या मध्ये, नाहीच शक्य झाले तर रात्री 12पर्यंत कधीही करू शकता. ज्या घरामध्ये आजच्या महाअष्टमी या तिथीला हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये नवदुर्गेचे आशीर्वाद कायम राहतील आणि सर्व अडचणी, संकटे पूर्णतः नष्ट होतील. तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, खूप कष्ट मेहनत करून घरात पैसा येत नसेल किंवा तुम्हाला नजर दोष लागत असेल, काही शत्रू त्रास असेल, शत्रू असे असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात, अशा प्रकारचे देखील काही शत्रू असतात आपल्या आयुष्यात. तर त्यांचा देखील तुम्हाला नजर दोष लागला असेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणीला तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा. होम हवन करणे जर शक्य नाहीच झाले तर तुम्हाला हा उपाय करायचाच आहे.
या उपायाने कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तुम्ही कधी-कधी कुठे बाहेर जाता आणि तिथली जागा चांगली नसते. तिथून काही नकारात्मक गोष्टी कळत-नकळत आपल्याकडे, आपल्या घरामध्ये आपल्यासोबत येत असतात. तर त्या देखील आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून हा अत्यंत प्रभावी सकारात्मक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि आजच्या या शुभ दिवशी आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर बसायचे आहे. तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 8 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. त्या दिव्यामध्ये टाकणे शक्य नाही झाल्यास तुम्ही दुसरा एक दिवा प्रज्वलित करून घ्या व त्यामध्ये देखील टाकू शकता. आज अष्टमी तिथी असल्यामुळे असा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचं मुख्य प्रवेशद्वार देखील तुम्ही उघडे ठेवा. तिथे एक दिवा लावू शकता. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही नेहमी ज्या भांड्यामध्ये कापूर जाळता ते घ्या किंवा एखादी डिश घेऊ शकता. नंतर तुम्हाला थोडेसे अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या तांदूळावर थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या देखील तुपामध्ये चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायच्या आहेत. ज्या तुम्ही पंतीमध्ये किंवा कापूर दाळाच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत त्यावर तुम्हाला त्या कापुराच्या वड्यांपैकी एक वडी ठेवायची आहे. तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला हिरवी वेलची घ्यायची आहे. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. त्यानंतर 5 तुम्हाला अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. हे सर्व साहित्य त्या तांदूळावर ठेवायचं आहे. देवासमोर ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणायचा आहे. हा नवार्ण मंत्र आहे. नवदुर्गेला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मंत्र मानला जातो. त्यानंतर तुम्हाला एक एक कापुराच्या वड्या त्या होमावर टाकायच्या आहेत. कर्पूर होम आपण जो करत आहोत त्यावर टाकायच्या आहेत. तर त्या कापूर वड्या पूर्णतः जळेपर्यंत त्यामध्ये तुम्हाला थोडी तुपाची आहुती देखील द्यायची आहे. कापुराचा धूर तयार झाल्यानंतर तुम्हाला हे कापूर भांडं तुमच्या सर्व घरामध्ये फिरवायचं आहे. तुम्हाला नवार्ण मंत्र हा म्हणत राहायचा आहे. मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देणार आहे. तो मंत्र तुम्ही पाहून म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे होम हवन केल्यानंतर माता दुर्गा देवीला आपण क्षमा याचना मागणार असतो. त्याप्रमाणेच तुम्हाला इथे देखील क्षमा याचना मागायची आहे. 9 दिवसामध्ये काही चुका झाल्या असल्यास माफ करावे आणि माझ्या कुटुंबावर कायम तुमचे आशीर्वाद राहू द्या अशा प्रकारे मनोभावे प्रार्थना करायची आहे. अष्टमीच्या दिवशी हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुम्हाला साक्षात नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुमच्या घरातील वाईट सर्व नकारात्मकता देखील पूर्णतः नष्ट होते. अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि नवरात्राचे हे दिवस खूप पवित्र असतात. आपल्या घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी आणि घरामध्ये कायम सुख शांती नांदण्यासाठी या दिवशी अष्टमीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावाच आणि प्रत्येकानेच करावा. त्यानंतर हा उपाय केल्यानंतर ते कापुराचं भांडं थोडा वेळ तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर न्यायचं आहे. त्यानंतर घरामध्ये आणून ठेवायचे आहे. देवघरासमोरच ठेवायचे आहे. तसेच राहू द्यायचे आहे. कापूर शांत झाल्यानंतर त्यामधील जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या खाली नेऊन टाकू शकता. लवंगा देखील तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि पूर्णतः जळाल्या तरी चालेल. आज तुम्हाला अष्टमीच्या दिवशी दारावर एक स्वस्तिक आवर्जून काढायचे आहे. कुंकवाने तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढावे. कुलदेवीला कुंकुमार्चन आवर्जून करावे. तुमच्या घरामध्ये देवीचा टाक असेल त्यावर कुंकुमार्चन करा किंवा फोटोवर करू शकता किंवा देवी स्वरूप एक सुपारी घेऊन त्यावर देखील करू शकता. प्रत्येकाने करावे. ईशान्य कोपऱ्यात एक दिवा आवर्जून लावावा. तुम्ही होम हवन करणे शक्य झाल्यास नक्की करा. घरी सांगितल्याप्रमाणे घरगुती होम हवन छोटासा तुम्ही करू शकता. ते शक्य नाहीच झाल्यास तुम्ही हा कापुराचा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या अष्टमीच्या दिवशी आवर्जून करावा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.